स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. या मॅचचा नाणेफेकीचा कौल जिंकला होता उपवळे कदमवाडी या टीमने आणि त्यांनी निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करत आहोत. बॅटिंगसाठी टीम काळमवाडीला आमंत्रित केलेला आहे. बॅटिंगमध्ये अक्षय सुंडुलकर आणि त्यांच्या सोबतीला रघु आणि षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजी मार्कवरती उपवळे कदमवाडीचे ऑलराऊंडर खेळाडू आहेत महादेव कदम. गोलंदाजी मार्कवरती एका बाजूला ऑलराऊंडर खेळाडू काळमवाडीचे अक्षय सुंडुलकर. अशी लढत ही बघण्यासारखी आहे. दोन्ही खेळाडू तोला मोलाचे आहेत. दोन्ही खेळाडू क्रिकेटमध्ये कसलेले आहेत, रुजलेले आहेत. आज निमित्त आहे श्री राम यमगर साहेबांचा वाढदिवस आणि त्यानिमित्त आलेली क्रांतीभूमी चषक 2025 ची क्रिकेट स्पर्धा क्वार्टर फायनलची मॅच. पहिला बॉल प्रगतीपथावरती येतोय. गोलंदाजी मार्कवरतून महादेव कदम निघालेत पहिला बॉल घेऊन षटक क्रमांक 1 साठी. गोलंदाजी मार्कवरतून राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल वेगाची दहाकता दाखवणारा बॉल अगदी अष्ट्यांच्या बाजूने पाठीमागच्या बाजूला बाईकच्या माध्यमातून एक सिंगल धाव आहे. पाठीराख्यांनी मोकळा श्वास घेतला असेल कारण ज्या प्रकारचा वार केला होता ना महादेव कदम यांनी, काय बॉल टाकला होता. प्रभावशाली बॉल होता. प्रतिभावंत खेळाडू आहेत महादेव कदम, ऑलराऊंडर आहेत. एका बाजूला आता बॅटिंगसाठी रघु यांच्याकडे आक्रमकता आहे. वेळेप्रसंगी चांगली बॅटिंग करू शकतात आणि आज ती करावी लागेल. समोर खेळलाय फटका, लांबी पाहावी लागेल आणि हो लांबी चांगली. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. या क्वार्टर फायनलचा पहिला मोठा ब्लास्ट. फलंदाज रघु यांच्या बॅट मधून मोठा टोला. बॉल सीमा पार. षटकार. रघु सावंत मैदानाच्या आतमध्ये आता आक्रमण करतायत. महादेव कदम यांच्या वरती आता भीषण हल्ला चढवलेला आहे. महादेव कदम यांनी पहिला बॉल जबरदस्त टाकला. त्यानंतरचा बॉल मागणा आहे. रघु सावंत बॅटिंग मध्ये पुन्हा एकदा तयार. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. एक बॉल उपवळे कदमवाडीचा तर एक बॉल काळमवाडीचा. फुलटॉस बॉल. उत्तर साजेस नाही. प्रत्युत्तर रघु सावंत चांगल्या प्रकारे देऊ शकले नाही, परंतु या बॉलच्या पाठीमागे एकच सिंगल धाव प्राप्त होते. स्ट्राइक वरती अक्षय सुंडुलकर यांना आणलेला आहे. अक्षय सुंडुलकर एक डावखुरे हाताचे एक प्रभावशाली ऑलराऊंडर क्रिकेटर आहेत काळमवाडीचे. एका बाजूला महादेव कदम यांचा जलवा आपण सकाळपासून पाहिलाय. अक्षय सोंडुलकर यांचा खेळ आपण सकाळपासून पाहत आहोत. परंतु या निर्णायक मॅच मध्ये जो चांगला खेळ करणार तोच जिंकणार. टप्पा पडल्यानंतर अंगावर 3 बॉल. अंपायर कॉल नो आहे. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. महादेव कदम यांना दुसरीचा प्रयत्न केला गेलाय. एक स्ट्रायकर एंडला केली आहे. आणखीन एका धावेचा प्रयत्न चालवला गेलाय. चौथीचा प्रयत्न होईल का तर नाही, आता थांबवलेला आहे. नो +3 धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे. तब्बल 4. फ्रंट फुट नो बॉल असं या ठिकाणी मुख्य पंच शशांक सर या ठिकाणी कळवतायत. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. महादेव कदम यांना गोलंदाजी करताना महत्वाची मॅच आहे. जिंकलो तरच पुढच्या फेरीमध्ये. बॅटिंगसाठी आता रघु सावंत तयार. एक मोठा फटका त्यांच्या बॅट मधून आतापर्यंत आलेला आहे आणि पुन्हा एकदा बॅटिंगसाठी तयार. ऑन साइडला खेळलेला बॉल. लांबी थोडीशी कमी पडली आहे. क्षेत्ररक्षक धावतील परंतु ते जाण्या अगोदर बॉलने सीमारेषा ओलांडली. बॉलला अडवण्याचा अंदाज चुकला आणि त्यानंतर बॉलने सीमारेषा ओलांडलेली आहे. 4 धाब्यांसाठी. अविश्वासू किंवा क्रिकेट बऱ्याचशा गोष्टी या अंदाजावरती अवलंबून असतात. एखादा अंदाज जर जीवनामध्ये चुकला ना तर बाकीच्या गोष्टी चुकत जातात. क्रिकेटमध्ये तसंच आहे. एखाद्या बॉलला अडवण्याचा अंदाज चुकला ना तर तो बॉल सीमारेषा ओलांडतो आणि याही बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. सीमारेषेलगत जे बॉल बाउंड्रीच्या बाहेर जातील खेळाडूंना विनंती आहे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ते आतमध्ये आणावे अशी विनंती आहे. जर फार दूर गेले तर नका आणू, परंतु जवळ जर असेल बाउंड्रीच्या तर आपण तो आतमध्ये आणावा अशी विनंती आपण खेळाडूंना करूया. महादेव कदम पुन्हा तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. फटका समोर खेळलाय. आता लांबी कमी पडली आहे. लॉंग ऑफ बॉलच्या खाली आणि अखेरकार रघु सावंत यांना जावं लागेल माघारी. मोठ्या फटक्यांचं धाडस करताना लांबी कमी पडली आहे आणि मोबदला भोगावा लागेल तो म्हणजे विकेटने. धावसंख्या आहे धावफलकावरती 16 धावा. आता मैदानाच्या आतमध्ये सुरेश सावंत बॅटिंगसाठी येत आहेत. क्रमांक 3 वरती अक्षय सोंडुलकर मैदानाच्या आतमध्ये आहेत. एक जमेची बाजू असू शकते काळमवाडीसाठी.
षटक क्रमांक 1चा खेळ महादेव कदम यांचा आपण पाहत आहोत आणि महादेव कदम यांनी ज्या प्रकारची गोलंदाजी केलेली आहे, काही बॉल महागडे, काही बॉल चांगले, अशा प्रकारचं असणारं षटक, काही बॉल नकारात्मक, अशा प्रकारचं आपण विश्लेषण त्यांच्या या षटकाचं करूया. षटकातील शेवटचे काही बॉल. सुरेश सावंत तयार, पाठीमागच्या बाजूला सुपला शॉट आणि अखेरकार सीमारेषेलगत बॉल अडवण्याचा प्रयत्न आणि या बॉलवरती आता रन्स मिळतील किती? 4 चौकार. सुरेश सावंत आले, शुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला आणि पाठीमागच्या बाजूला बॉलने सीमारेषा ओलांडली सरळ 4 धाब्यांसाठी. आता षटक क्रमांक 1चा खेळ संपला आणि धावसंख्या आहे 20 धाबा धावफलकावरती. 2-0 म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये काळंबवाडीने सुरुवात दमदार केली आहे, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये ओसांडून धाबा खर्च केलेले आहेत. परंतु एका बाजूला हे विसरून चालणार नाही, उपवळे कदमवाडीने एक फलंदाज माघारी पाठवलाय. परंतु अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. दोन्ही संघ मित्रांनो आपण घाई करा, आपण अधिकचा वेळ घेऊ नका अशी विनंती आपण करूया, कारण यानंतर काही सामने बाकी आहेत. आता ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलेलं आहे आणि या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती ज्यांना आणलंय ओव्हर नंबर 2 नयन. शरीरापासून बॉल फार दूर ठेवलेला आहे. पंचाने सांगितलं की हा दिशाहीन बॉल आहे, म्हणजे कुठेतरी शरीरापासून बॉल दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज अनेकदा का करतात की फलंदाजांना कसरत करायला लावायची असते, कारण अशा बॉलला खेळण्यासाठी फलंदाजांना बॉलच्या मेरिट पर्यंत जाऊन पोहोचण्याचा प्रयत्न ज्यावेळेस फलंदाज करतात त्यावेळेस त्यांना कसरत करावी लागते. बॉलर तयार, हा फटका चांगला आहे, सी कॉर्नरला बॉलने घेतले भरारी आणि अक्षय सोंडुलकर यांचा फटका आहे भारी आणि मोठ्या फटक्यांची ललकारी, बॉल सीमा पार, षटकार. फटका फसलाय, स्वतः यष्टी रक्षक महादेव कदम बॉलच्या खाली आले. अक्षय सोंडुलकर यांना जावं लागेल माघारी, धक्का क्रमांक लागलाय. याच ओव्हर मध्ये आता दुसरा आणि फलंदाज अक्षय सोंडुलकर जातील माघारी. या अगोदर बॅटिंग चांगली केली होती. चला येणाऱ्या फलंदाजाला विनंती आपण घाई करा. पहिली फेरी 4 षटकांची राहणार आहे, याची आपण सर्वांनी दक्षता घ्या. आपण घाई करा. यानंतरची मॅच आहे आता KCA फायटर कराड आणि त्यांच्या विरुद्ध 32 शिराळा ग्रामीण अशी लढत होणार आहे. दोन्ही कॅप्टन्सला या ठिकाणी आपण आमंत्रित करूया नाणेफेकीच्या कौलसाठी. षटक क्रमांक 2 प्रगतीपदावरती आहे आणि काही बॉल शिल्लक आहे. डावखुरे आताचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विजय पाटील. आडव्या बॅटने फटका फसलाय आणि चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन बसलाय. विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज माघारी. विजय जसे मैदानाच्या आतमध्ये आले तसे बाहेर गेले. पहिल्या बॉलवरती आक्रमण करायला गेले, आक्रमण फसलं. आता एका बाजूला हॅट्रिकच्या उंबरट्यावरती असतील गोलंदाज नयन आणि या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक होईल का क्रांतीभूमी चषक 2025 ची, हे पाहावं लागेल, कारण तो बॉल प्रगतीपथावरती आहे. 1858 साली HS स्टीव्हन्सन हे असे खेळाडू होते ज्यांनी पहिल्यांदा अशा प्रकारची ट्रिक क्रिकेटमध्ये केली होती. धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 27 धावा आणि हॅट्रिकचा बॉल प्रगतीपथावरती आहे. आणि त्यांच्या ट्रिकसाठी काही मंडळींनी फंड जमा केला. त्या फंडातून एक हॅट विकत आणली आणि हॅट या शब्दासोबत ट्रिक हा शब्द जोडला गेला. प्रघात पडला तो म्हणजे हॅट्रिक. जीवन असो किंवा क्रिकेट, 3 एकसारख्या गोष्टी झाल्या तर आपण त्याला हॅट्रिक म्हणतो आणि या शब्दाचा उगम हा क्रिकेटमधून झाला. आणि तोच बॉल प्रगतीपथावरती हॅट्रिकचा बॉल घेऊन नयन निघालेत गोलंदाजी मार्कवरतून. राईट आर्म ओव्हर द विकेट. हॅट्रिकचा बॉल थोड्या वेळासाठी अशा पल्लवी झाल्या होत्या उपवळे कदमवाडीच्या, परंतु हॅट्रिक होऊ शकली नाही. परंतु चांगली गोलंदाजी नयन यांनी केलेली आहे.
पहिले 2 बॉल जर वगळले तर त्यानंतरची चांगली गोलंदाजी नयनांची आपल्याला पाहायला मिळाली. बॅकफुट वरती गेले, त्यानंतर हा पंच केलाय. खेळाडू आहेत का? तर हो, डीपला खेळाडू आहेत. एकच सिंगल धाव. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये गोरख आलेले आहेत. क्रमांक 5 वर त्यांच्या बॅटमध्ये एक सिंगल धाव आलेली आहे. षटकातल्या अजूनही शेवटचा बॉल बाकी आहे आणि धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 28 धावा. प्रथम बॅटिंग करताना श्री काळम्मा देवी स्पोर्ट्स काळमवाडी. षटकातला शेवटचा बॉल. शफल झाले, त्यानंतर पाठीमागच्या बाजूला स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षकाला फार अंतर कापावं लागेल, परंतु त्या अगोदर बॉलने सीमारेषा ओलांडली. अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट. बॉल सीमारेषेच्या पार. धाबा मिळतील 4. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. यानंतरची मॅच आहे KCA कराड फायटर्स आणि त्यांच्या विरुद्ध 32 शिराळा ग्रामीण. आपला नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होत आहे. आपण रिपोर्टिंग करा. 2 ओव्हरचा खेळ झालेला आहे. चला उपवळे कदमवाडी आणि टीम काळमवाडी आपण थोडीशी घाई करा, कारण यानंतर आपल्याकडे फार कमी वेळ आहे. सामने आपल्याकडे जास्त आहेत आणि त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती आपण सर्व संघांना करूया. जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये क्वालिफाय होईल. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. ओव्हर नंबर 3 चा पहिलाच बॉल डॉट आहे आणि गोलंदाजी मार्ग वरती षटक क्रमांक 3 साठी विजय. बॅकफुट वरती गेले. विजयांचा बॉल चांगल्या प्रकारे खेळलाय, परंतु डीपला खेळाडू आहेत. सीमारेषेलगत संरक्षणासाठी एक सिंगल धाव प्राप्त होईल. अंतिम षटकामध्ये 2 बॉलच्या पाठीमागे धावांचा वेग थोडासा मंदावलेला आहे. अंतिम ओव्हरमध्ये ज्या वेगाने धावा यायला हव्यात त्या वेगाने धावा येऊ शकल्या नाही. सुरुवातीचा कालखंड जर आपण काळमवाडीचा पाहिला तर काळमवाडीने सुरुवात चांगली केली होती. पंचांनी सांगितलं की हा वाईड आहे, पुन्हा टाकावा लागेल. स्ट्रायकर एंडला फलंदाज सुरेश तयार. हात खोलावे लागतील पाठीमागच्या बाजूला. लॉंग लेगला खेळाडू जाणे अगोदर बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे होतोय फरार. रन्स मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. धावसंख्या वाढवणारा चौकार आलाय टीम काळमवाडी या टीम साठी. मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर, अरे मिल जाएगा तुझको दरिया तू समंदर की तलाश कर. आणि आज त्या मोठ्या फटक्यांचा शोध सुरू ठेवावा लागेल. धावसंख्या चांगली उभी करायची आहे. उपवळे कदमवाडी विरुद्ध तर धावा चांगल्या कुटाव्या लागतील, तर तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. बॉलर तयार विजय. फुल टॉस बॉल, अंगावरती असणारा बॉल. क्षेत्ररक्षक आहेत, पदलाली त्याचा वापर केला होता बॅटिंग करत असताना फलंदाज सुरेश यांनी, कारण पुढे गेले होते आणि त्यामुळे की काय या बॉलला तितकंच चांगलं खेळता आलं नाही. आणि हे सर्व मनसुबे जे काय होते ना ते विजय यांनी उधळून लावले. परंतु शेवटच्या काही बॉलच्या पाठीमागे मोठ्या फटक्यांचं धाडस करावं लागेल. खेळाडू आहेत, बॉलची पैकी अगदी सहजरित्या कोणती डाव्या बॉलच्या पाठीमागे मिळू शकणार नाही. आणि धावसंख्या आहे धावफलकावरती 40 धावा धावफलकावरती. प्रथम बॅटिंग करताना टीम काळमवाडी. टार्गेट सेट करणारा शेवटचा बॉल, त्याच्यावरती फलंदाज होईल धावचीतच्या स्वरूपामध्ये रनआउट. पहिला डाव आणि या पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना टीम श्री काळम्मा देवी स्पोर्ट्स काळमवाडीने बनवलेले आहेत धावा 40 विजयासाठी बनवायच्या आहेत. दोस्ती 11 उपवळे कदमवाडीला धावा 41. हे सत्र क्रमांक 2 साठी धावसंख्येचं गुणोत्तर आहे. आणि टॉस साठी आपण या KCA फायटर कराड आणि त्यांच्या विरुद्ध 32 शिराळा ग्रामीण अशी यानंतरची मॅच आहे आणि त्यासाठी आपण रिपोर्टिंग करावी अशी विनंती आहे. त्याचबरोबर आपण राजू कंग यांचा सन्मान या ठिकाणी करत आहोत, ज्यांनी 6 प्रीमियर लीग मध्ये 6 वेळा मालिकावीर किताब पटकावलेले असे खेळाडू आहेत. राजू कंग सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील कुसूर गावचे, कराडचे बकासूर या नावाने क्रिकेटच्या पटलावरती प्रसिद्ध मिळवणारे
राजू कंग यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. रेशीम धाग्यांनी विणलेली मायेचुबदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन राजू कंग यांचा सन्मान आपण करत आहोत. जिल्हा आयकॉन म्हणून KSK प्रीमियर लीग खेळणारे राजू कंग यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. 41 धावसंख्येचा पाठलाग आहे एका बाजूला बचाव आहे. हे 41 धावसंख्येचं गुणोत्तर आहे आणि या धावसंख्येचा पाठलाग आणि बचाव कशा रीतीने केला जाईल या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण धावतं वार्तांकन ऐकूया किरण मस्कर सरांच्या आवाजातून. टॉस साठी या दोन्ही कॅप्टन. मैत्री ग्रुप 32 ग्रामीण क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट असोसिएशन विपक्ष KCA फायटर कराड. KCA चा फुल फॉर्म पण आम्हाला नक्की. कराड क्रिकेट असोसिएशन फायटर्स कराड. बाबासो नाही बोलायला आवडले. जा कॅप्टन टेन्शन मध्ये येतात बोलायला लावलं तर. बक्षीस पात्र फेरीमधली मॅच तुमच्या समोर चालू आहे. तोपर्यंत दुसरीकडे टॉस आम्ही घेत आहोत. रामदादा यमगर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त क्रांतीभूमी चषक 2025 जो क्रांतीभूमी 82 या संघानं आयोजित केला आणि अशी एक लावण्याजोगी स्पर्धा, देखणी स्पर्धा बोलू शकता रबर क्रिकेटची. टॉस जिंकला. येस, कराड फायटर्स या टीम न देवंडी टॉस आणि देवंडी टॉस इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. आणि चला टीम लगेच मैदानामध्ये प्लीज. वेळ बराचसा कमी आहे भाऊ. टार्गेट या मॅच मध्ये ठेवलंय 41 धावांचे टार्गेट. धावांचं टार्गेट दोस्ती 11 उपवे कदमवाडी या टीमला दिलंय. काळमवाडी या संघानं 41. 3 ओव्हरची मॅच आहे. बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणारी मॅच. जो जिंकेल त्याच्या खात्यामध्ये एक ना एक बक्षीस येईल. यासाठीची मॅच. 41 धावा करायची या मॅच मध्ये. लेट्स सी कशा पद्धतीने मॅच होते. येस, अंपायरचा ग्रीन सिग्नल. शशांक सर अगदी ग्रीन सिग्नल त्यांचा आला. सेड लेट्स प्ले द क्रिकेट आणि मॅचच्या दिशेने जाऊया. सेकंड इनिंगला होते सुरुवात. मिस्टर सुनील ओव्हर क्रमांक 1. पहिला चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न. डाऊन दी ग्राउंड. अगदी एक सिंगल धाव. तुषार एका बाजूला आपण पाहिलं तर ओपन करतो. तुषार आणि महादेव जेव्हा उतरतं तुषारला ओपनिंग करताना पाहिलंय. म्हणजे पहिला चेंडू तुषार खेळताना पाहिल्याच. महादेव करम नॉन स्ट्राईकला राहणं प्रेफर करतो. सुनील आपण पाहिलं तर तुषार एका बाजूला सातत्याने एक मॅच विनिंग खेळी करताना पाहिलं तसं हुशार आहे. तुषार त्याचं नाव आहे. ओव्हर क्रमांक 1 मध्ये सध्या आपण आहोत. 41 करायची या मॅच मध्ये. भरपूर सारं प्रेम खेळ दाखल झाला. खेळ बदलला. पूर्ण वेळ बदलली. विजय आला. आपल्या गोलंदाजीच्या जाळ्यामध्ये फलंदाजांना अडकवला. महादेव कदम बाद झाला. विक्रमनं जागा सोडली. आता राज गेला. तुषार. मॅच चांगली आहे.
अजूनही 10 चेंडू मध्ये 29 हवेत. बॉलिंग अटॅक न मॅच खेचली आहे, पूर्णपणे पकडली आहे. हॅट्रिक विकेटचा चेंडू. लगातार 2 चेंडू 2 विकेट आले आहेत. हॅट्रिक विकेट होऊ शकते का क्रांतिभूमी चषक 2025 मध्ये, हेही बघायचं आहे. व्हॉट अ बॉल. हॅट्रिक विकेटची संधी आहे. खेळाडू आहे, त्याच्या डोळ्यासमोर चेंडू पडतोय आणि अगदी अडवण्यासाठी प्रयत्न चांगले राहिले. व्हॉट एफर्ट्स याला बोलतात कमेंटमेंट टीम साठी. जीवाचं रान करेल पण एक धाव नक्की. बेधनादन धूमधडाका चालू होतो इकडे. तुषारच्या समोर तुम्ही चेंडू टाकताय. हा तुषार सहजासहजी पुढच्या चेंडूला जाऊन देत नाही माघारी. टीमची टोटल जाऊन पोहोचली आता 21 या आकड्यावरती. 21. 4 चेंडू झालेले, 2 बाकी आहेत. कहाणी बदलते मॅचची. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. लॉंगॉनच्या खेळाडूला वेगानं यावं लागेल. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न होईल का? नाही. एकाच धाव ते दुसऱ्यासाठी थांबलेत, पण चेंडू चांगल्या दिशेनं फेकलाय. बॅकअप आहे, माघारी आहे. एकाच धावेती समाधान. प्रयत्न. एक सिंगल धावी ते मात्र कंप्लीट केली जाते. सॅक्रिफाईस करणं गरजेचं होतं का? राजेही खेळू शकतो, तुषारही खेळू शकतो, पण तुषार सेफ आहे सध्या. 6 चेंडू आता मात्र 6 चेंडू मध्ये 18 धाव्यांची गरज. सन्माननीय सचिन दादा मस्के पाटील साहेब यांचंही आम्ही मनापासून स्वागत करतो. सचिन दादा वेलकम. आदरणीय सचिनजी मस्के पाटील साहेब वेलकम, सुस्वागतम. आपलंही आम्ही मनापासून स्वागत करतो. क्रिकेट मित्र परिवार सर्वांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. आज सगळे मित्र परिवार आलेत. आज आमचे विजय मामा आलेत, हेमंत दादा जाधव आले, सुहास दादा खोट म्हणजे या 32 शिराचा वेगवान गोलंदाज, संजय दादा आमचे कोकरोडचे, आमचे बाबासाहेब पाटील जे 32 मध्ये गेल्यानंतर आमची संपूर्ण काळजी घेत असतात आणि 32 मध्ये पाऊल ठेवल्यानंतर जी सगळी काळजी सातत्याने घेत असतात ते 32 ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे प्रतीकदादा पाटील देखील आलेले. त्या सगळा मित्र परिवार आलेला आहे. आमदार चषक ही लवकर येतोय, चाहूल लागली आहे. 22, 23, 24, 25, 26 5 दिवस आमदार चषक. आणि यंदाच्या वर्षी आमदार चषक आणखीन एक वेगळ्या स्वरूपामध्ये वेगळ्या रूपामध्ये त्याची चर्चा होईल. मात्र सध्या 6 चेंडू 18 धावा. राम यमगर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा. सचिनजी मस्के पाटील साहेब वेलकम. माणसानं क्रिकेट खऱ्या अर्थानं जपलं, खेळाडूंना मोठं करण्यासाठी योगदान केलं. सचिनजी मस्के पाटील यांनी क्रिकेटच्या पाठीशी, पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धेच्या पाठीशी असतात. मी विनंती करेल साहेब आले त्यांचा पण सन्मान घेऊयात. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची स्पर्धा म्हटलं तर सचिनजी मस्के पाटील यांची महत्वाची भूमिका असते या स्पर्धेमध्ये, कमिटीमध्ये. त्यांचा पण सन्मान आपण घेत आहोत. अंपायर कॉल व्हाईट बॉल. तोपर्यंत हा सन्मान घेतला जातोय. 6 चेंडू 17. संकट रडवतात, संकट त्रास देतात, पण ती संकट घडवतात भाऊ. आत्ताची मुवमेंट
ही अक्षयची गोलंदाजी धाव घेत नाहीये, धाव घेतली नाहीये. वॉट अ बॉल, लॉफ केला लॉंग ऑन रिझनला, वन बाउन्स निघून जाईल. हा अक्षय नाही, तुझं वय किती आहे, खांदे मजबूत असणं गरजेचं असतं. या मॅच मध्ये खांदे मजबूत आहेत का तुषारचे? अक्षयच्या पुढे एक मोठं आव्हान. 4 चेंडू, आता 13 धावेची गरज. बक्षीस पात्र फेरी कशाला बोलतात, या मॅचला बोलतात. हाय व्होल्टेज मुकाबला आहे, कलगी तुरा आहे, तू तुम्ही मैं, हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच आहे. मॅच अशीच असावी, पैसा वसूल. पळणार नाहीये, आताही पळणार नाहीये. त्याच्यात 2 धावा आहेत, या नंतर मोजूयात. पण आता 3 चेंडू 13 धावेची गरज. भाऊ एक एक धाव महत्वाची आहे. सिंगल डबल लाईफ लाईन आहे क्रिकेटची. पण तुषारला तर मॅच अक्षयच्या हातात असेल, कॅच असेल तर कॅच ड्रॉप. ही कॅच ड्रॉप झाली आहे आणि छान खेळ राहिला, तुषारचा खेळ छान राहिला. फाईट दिली तुषारनं, हारला नाही, थोडा कमी पडला तुषार, मात्र मजा आली त्याच्या त्या फाईटला बघून. उपवळे कदमवाडी टीमनं देखील स्वतःला प्रूफ केला आजच्या दिवसामध्ये. या संघानं स्वतःला सिद्ध केला. आज एक चांगली झुंज या संघानं दिली, त्याही संघाचं कौतुक करूयात. मॅच कडे जाऊयात. एका बाजूला कराड टीम, दुसऱ्या बाजूला 32 शिराळा टीम. टॉस जिंकला कराड टीमनं. दे वॉन्ट द टॉस, इलेक्टेड टू अ बॉल फर्स्ट. बॅटिंग साठी आता आमंत्रित केलंय 32 शिराळ्याच्या टीमला, जिथे प्रतीक पाटील आणि संपूर्ण त्यांची टीम असेल. आणि दाखल झाले प्रतीक पाटील, अर्थातच 32 ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष. ॲज अ गुड क्रिकेटर, गुड आयोजक म्हणून त्यांना पाहिलं जातं, ज्यांनी पहिली नाईट स्पर्धा अगदी भरवली. अध्यक्ष चषक यासाठी त्यांना ओळखलं जातं. एक चांगला क्रिकेटर म्हणून ओळखलं जातं. आणि सध्या ते दाखल झाले. त्यांच्या सोबत हेमंत जाधव हे दोन्ही बॅटर दाखल झालेत मैदानामध्ये. कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन. कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी इकडेच थांबेल आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये देऊयात आवाज प्रवीणजी वंडुस्कर महाराजांना. ऐकूयात त्यांच्या बाणीतून एक मॅचची रंजक भरी कहाणी. कुठेही जाऊ नका, जोडून राहा. क्रांतिभूमी चषक 2025 अर्थातच जी स्पर्धा भरवले क्रांतिभूमी 82 या टीमनं. आणि या संघाचे संघ मालक अर्थातच दिल दोस्ती दुनियादारी मधला राजा माणूस राम यमगर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा तुम्ही पाहताय. जोडून या स्पर्धेसोबत. थँक्यू सो मच. ऐकूयात प्रवीणजी वंडुस्कर महाराजांचा आवाज. थँक्यू. चार ओव्हर. चला मॅचला सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पहिला बॉलवरती हेमंत जाधव, चिंचोली गावची एक लेजेंडरी क्रिकेटर,
याच्या बॅट मधून चांगल्या स्ट्रोकाला एक धाव आले. गोलंदाजीवरती अनिल आलेत. कराड क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून अनिल दाखल झालेत. यावेळेस प्रतीक पाटील समोरच्या दिशेत फटका केलाय. कोणती धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवरती समोरच्या दिशेत चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फॉलोथ्रू मध्ये बॉलला स्टॉप करण्याचा प्रयत्न. एक सिंगल जोखमीची आपल्याला पाहायला मिळते. प्रतीक पाटील यांच्या बॅट मधून आले एक सिंगल. सिंगलच्या सहाय्याने धावफलक 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस फलंदाज बाद 32 शिराळा ग्रामीण असोसिएशन या टीमला पहिला धक्का. हेमंत जाधव माघारी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील विजय यादव मामा. स्वराज कंस्ट्रक्शनचे सर्वेसर्वा खास करून जर पाहिलं तर 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं कौतुक करेल. कारण की ही स्पर्धा या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आज खास करून गावावरून हे खेळाडू दाखल झालेत. आज रामजी अमगर साहेबांच्या प्रती असलेले प्रेम, त्याचबरोबर क्रांतीभूमी 82 आणि 82 गावाबद्दलचं प्रेम आज आपल्याला पाहायला मिळते. आणि हे खेळाडू आज या स्पर्धेसाठी मुंबईमध्ये दाखल झालेत. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये अनिल काटेकर यांनी कमी खर्चिक गोलंदाजी केली आहे. यावेळेस चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते. समोरच्या दिशेत बॅटचा फेस ओपन करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल थर्डमॅन रिझन मध्ये जिथे 2 धावा अगदी वेगात पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या 4 या आकड्यावरती. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय गणेश पाटील साहेबांचं शुभागमन, त्याचबरोबर सचिनजी मस्के साहेब जे श्री चिंचेश्वर स्पोर्ट मांगरो या संघाचे संघमालक आहे, त्यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. समोरच्या दिशेत फटका खेळायचा होता, परंतु बॅट अँड बॉलचा फारसा संपर्क होऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्या 4 या आकड्यावरती. करण्याचा प्रयत्न, फटका इथे फसलाय. नो मॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. एक सिंगल तर आले, दुसरीचा प्रयत्न इथे केलाय. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न पहा. तिसऱ्या धावेसाठी देखील कॉल दिला गेलाय. अगदी क्रिकेट या खेळाचा आनंद घेत असताना 32 शिराळा ग्रामीणचे खेळाडू खेळामध्ये निकाल काय लागेल यापेक्षा तुम्ही खेळाचा आनंद कसा घेताय हे देखील खूप महत्वाचं. यावेळेस पहा
विजय यादव मामा यांच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक, नो +1 अशा 2 धाबा या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या विरुद्ध उपवे कदमवाडी या 2 संघामध्ये झालेल्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी राहिली. आजचा दिवस काळमवाडी या टीमच्या माध्यमातून अक्षय सोंडुलकर यांनी चांगली कामगिरी केली आणि त्यांना या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने सन्मानित करण्यात येते. मी आयोजक कमिटीला विनंती करेन की अक्षय सोंडुलकर यांना या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यात यावा. इथे विजय यादव बामा यांच्या आणि अक्षयचा हा किताब या ठिकाणी डेडिकेट करण्यात येतोय. जो एक रायझिंग खेळाडू सध्याच्या घडीला टीम काळमवाडीचं उद्याचं सीमारेषेलगत केलेलं क्षेत्ररक्षण, त्यानंतर पकडलेला अप्रतिम झेल या मॅच मध्ये देखील ही देखील कारणं आहेत आणि त्यांना हा किताब डेडिकेट करण्यात येतो. अभिनंदन ऋतिक, पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. यावेळेस चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतीक पाटील यांच्या बॅटमधून बुलंदी पॉवरफुल फटका, नेत्रदीपक अफलातून स्ट्रोक, षटकार. वीस धाबा धावपलकावरती आणखीन एक चांगला चेंडू हाताळलाय. फलंदाजी ते बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. षटकार मारल्यानंतर कमबॅक केलाय. नवीन फलंदाज बाबासो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. काळमवाडी संघ पहिल्या गटामध्ये बक्षीसपात्र फेरीत दाखल झालाय. चांगली कामगिरी संपूर्ण खेळाडूंची आपल्याला पाहायला मिळाले. अगदी शेवटच्या मॅच मध्ये सुरेश सावंत यांच्या हातामधून सुटलेला झेल, परंतु तदनंतर मात्र पुन्हा एकदा महादेव कदम यांना बाद करण्यामध्ये आलेले यश आणि त्यानंतर काळमवाडी संघ बक्षीसपात्र फेरीत दाखल झाला. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते कराडच्या माध्यमातून. वीस धाबा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस समोरच्या दिशेत फटका केलाय. एक धाबाले एकच धाव घेतली जाईल. धावपलकावरती धावसंख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळते. 3 ओव्हरचा इथे खेळ झाला समाप्त. 3 षटकानंतर टीमची धावसंख्या 21 या आकड्यावरती. यावेळेस बाबासो यांच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक आला. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलची फेकी करतील तोपर्यंत मात्र एक धाब आले. तो फलंदाज बाद होताना
यावेळेस समोरच्या दिशेत फॉलोथ्रू मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न, एक चिकी सिंगल घेतली जाते, संघाची धावसंख्या वाढली जाते, संघाची धावसंख्या 22च्या घरात जाऊन पोहोचले. 22 धाबा. या बॉलवरती कोणती धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते संग्राम लावंडेचे. फलंदाज बाबासो यांना परतावं लागेल. नवीन फलंदाज संदीप पाटील जे खिरवडे गावचे पोलीस पाटील आहेत, आपल्या गावाकडून क्रिकेट खेळलं. तदनंतर मात्र 32 शिराळा ग्रामीण क्रिकेटसाठी मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतात. तीन बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. आणखी एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळते. पहिला डाव या ठिकाणी समाप्त होतोय. 22 धावा धावफलकावरती. 23 धावांची विजयासाठी गरज टीम कराड क्रिकेट असोसिएशन केसी फायटर्स कराड या संघाला. चला क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्या 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन. चला टॉस साठी या. स्वराज 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन विरुद्ध 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन या दोन संघांमध्ये यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चला स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे कर्णधार आम्ही आपल्याला विनंती करते टॉस साठी या. स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन कॅप्टन आपण या. चला 23 धावांची गरज विजयासाठी आणि संग्राम आणि संतोष अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. टीम केसी फायटर्स कराड या संघाच्या माध्यमातून 23 धावांची गरज विजयासाठी. पहिला बॉल रघु यांचा निर्धाव चेंडू आला.
यावेळेस खराब लाईन वाईट बॉलचा इशारा. चला स्वराज्य 32 शिराळा असोसिएशन आपल्याला विनंती असेल कॅप्टन या. यावेळेस चांगला स्ट्रोक 6 धावा षटकार. पंधरा धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या बॉलला सोडून देण्याचा प्रयत्न, दिशा खराब आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉल 16 रन. या बॉलवरती चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, डॉट बॉल आलाय. संदीप पाटील गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस पहा त्याचबरोबर राम जमकर साहेबांचे जवळचे मित्र आदरणीय संजयजी घोडे पाटील साहेबांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. त्यांचं करूयात आपण सहर्ष असं स्वागत. चला मी विनंती करेन प्रमुख अतिथी मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत या मॅचचा टॉस. एका बाजूला स्वराज्य 32 शिराळा असोसिएशन, दुसऱ्या बाजूला 32 शिराळा असोसिएशन. अगदी एकाच तालुक्यातून वेगवेगळ्या असोसिएशनला बिलॉंग करणारे हे खेळाडू आता मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये इथे खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 4 धावा आल्या. संघाची धावसंख्या 22 या आकड्यावरती पोहोचली. आता एका धावी